हा नांदेडकर बी वाघोळे ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण आज नवीनच एका विषयावरती चर्चा करणार आहोत. तर मी नाळेश्वर या ठिकाणी माझ्या गावी, जे की माझं गाव आहे, या ठिकाणी मी माझं घर आणि माझा परिवार यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे. तर चला बघूया. स्टार्ट. हा आहे माझं घर नाळेश्वर नवी आबादी येथे, गल्ली नंबर 3 मध्ये माझं घर आहे. आणि हा माझा परिवार आहे. ही माझी पिहू, माझी माय इकडे बघ ना. ही माझी माय, माझा जीव प्राण सर्वस्व. ही माझी माय. ही माझी माय. आणि ही माझ्या पिहूच्या मैत्रिणी रागिनी. आणि तुझं नाव काय ग? सायली. आणि तुझं? पायली. सायली. बघा, सायली, पायली. आणि ती कोण? टिकोली. आणि ही माझी पिहू. आणि सर्वात स्वीट, सर्वांची काळजी घेणारी माझी पिहू. माझ्या घराची आधारस्तंभ म्हणायला तरी काय हरकत नाही. सर्वांची काळजी घेणारी, विशेष करून माझी आजीच, अशी माझी पिहू. आणि ही माझी माय. तर चला बघू माझ्या घर. थोडक्यामध्ये तुम्हाला माझ्या घराचा डेकोरेशन दाखवतो. हे बाहेरचा स्पेस. हे माझ्या पत्नीने आणि माझ्या पिहूनी हे गेल्या पावसाळ्यामध्येच झाड आणले होते. आणि मी कुंड्या आणून झाडं लावले. आज घडीला ते जवळपास 1 वर्ष होते आणि खूप वाढलेत. हे आहे बघा. हे कशाचं रे पिहू झाड? बर्ग कमळ. आणि वर्षाला फक्त एकदा येते ते. वर्षाला वंदाच येते ते. असं आहे का? मला थोडं नॉलेज नाही त्या झाडाविषयी. तर माझी पिहू म्हणते की ते वर्षाला एकदाच फुल येते म्हणे. ब्रह्मकमळ असेल रे. हा, ब्रह्मकमळ. आणि हे बघू शकता तुळस, जे की आपल्या आयुर्वेदामध्ये तुळशीचं खूप महत्व आहे. आणि ती प्रत्येक घरामध्ये राहावी असं एक रोपटं. म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार जर बघितलं तर हे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला दिसणारं अंगणामध्ये तुळस असावीच, असं हे रोपटं. तेही माझ्या इथे लावलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्याच्याच बाजूला जे की हे पिऊ काय रे? हे झाड मोगऱ्याचे आहे. असं का? हा, कोणता मोगरा आहे? एक पण नाही, 1000 मोगरा. 1000 मोगरा आहे का? बघा, बघू शकता. यालाही रोज येतात 2, 3, कधी कधी तर 10, 15 निघतात. फुलं बघू शकतो. गेल्याच आठवड्यामध्ये बरच याला फुलं झाले होते. गेल्या आठवड्यामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये बरेचसे फुलं गळून पडले, उगवले. कारण झाड म्हणलं तर फुलं हे फळ येणारच. आणि ते काही कालांतरानुसार त्याचं पतन सुद्धा होणार. नवनवीन झाडे, नवीन नवीन फुले, फळे निर्माण होतात. आणि माझी पिऊ म्हणते की आणखी एक फुल आहे म्हणे. हा, ही वेल कशाची आहे रे? कशाची आहे बेटा ही वेल? मनी प्लांट. मनी प्लांट. ओके. हे मनी, हे इतकंच होतं, आता हे बघू शकता. याच्या जवळ लावलेलं आहे. आणि मोगऱ्याच्या जवळ लावलेलं आहे. हा, आणि ते वाढत आहे. मनी प्लांट म्हणू शकतो आपण याला. आणि बाजूलाच आहेत बघा पांढरा गुलाब. आणि पांढरा मोगरा याला खूप येतात. पण जे आम्ही गावाला गेलतो म्हणून 6 की 7 फुलं सुकून गेली झाडाला. म्हणजे माझ्या पिऊचं असं म्हणणं आहे की बाबा, ही मामाच्या गावी गेली होती. मामाचं लग्न होतं आणि लग्नाला गेले असल्यामुळे या झाडाला जवळपास 7 ते 8 फुलं आले होते. तेही मी बघितले. आणि ते फुलं कोणी लावत नसल्यामुळे तसेच झाडाला जास्त काळ असल्यामुळे ते करपले. आणि नवीन सुद्धा कळ्या उमगवत आहेत. हे बघू शकता. हे लाल
गुलाबाची कळी, इथे एक आहे पांढरा गुलाबाची कळ्या, तिकडून एक आहे हे बघू शकता. आणि ही ती नवीन उमगायली. नवीन कळी उमगलेली आहे. इथे एक ही उमगली, त्याच्यानंतर इथं सुद्धा, इथं सुद्धा, पलीकड सुद्धा. आणि ते पलीकडचं झाड बघू शकता, ते म्हणजे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि खूप खाली त्याच्या लिंबोणीचं पण झाड आहे. अच्छा अच्छा, पण ते पण बघणार आहोत. आणि हे बघा, सायली. सायली, सायली फुलं. याचे 3 नाम आहेत, म्हणजे जाई, सायली, अजून कोणतं तरी वेल आहे, रातराणी. काय रे, रातराणी. रातराणी सुद्धा त्याला म्हणतात का? बघा, एकच. हे फक्त फुलं रात्रीच येतात, कारण याचं नाव पण रातराणी त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. असं आहे का? अच्छा, मग ते तुझ्या बाजूचं कोणतं झाड आहे बाळा? हे आहे जास्वंद. जास्वंद म्हणजे कोणी कोणी नेतात, देवाला ठेवतात, कोणी कोणी. तसं त्याला नाव घंटीचं फुल पण म्हणू शकतो. अच्छा अच्छा, म्हणजे त्या झाडाच्या फुलाला सुद्धा 2-2 नाव आहेत. एक जास्वंद आणि घंटीचं फुल. घंटीचं म्हणजे काय? ती माझी फ्रेंड सांगू शकते, रागिनी. रागिनी. रागिनी बाई, तू तर सांग बरं, घंटीचं फुल म्हणजे काय? ते देवाला ठेवतात, त्याच्यामुळे घंटीचं फुल म्हणतात. अच्छा, म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा या झाडाविषयी परिपूर्ण यांना माहिती आहे आणि त्यांच्या नॉलेज नुसार ते एक्सप्लेनेशन करतात, म्हणजे स्पष्टीकरण करतात. मग त्याच्याच बाजूला आणखी एक छोटस, हे सुद्धा तुळशीचं झाड आहे. हे कसे निर्माण झालं बेटा इथं तुळशीचं झाड? कारण माईने काय झालं तर ते तुळशीचे हे गोपटे होते, त्याचे बिया सगळ्या खाली पडल्या. मग माईने घेतले आणि त्याच्यामध्ये टाकल्या. अच्छा, मग त्याच्यामध्ये पाणी पडून पडून आम्ही टाकून मग इतकं ते झाड झालं. अच्छा, ओके. परत एकदा तुळशीचं झाड आपण बघू शकतो. मग त्याच्याच बाजूला हे डेकोरेशनचं झाड आहे. हे जवळपास यालाही 1 वर्ष झालेलं असेल. 1 वर्ष नाही बाबा. हा बेटा, 8 वर्ष ना, म्हणजे 6 महिने झाले. 6 महिने. 6 महिने. हे बघू शकता, हे गार्डन मध्ये झाड पप्पाने आणलेले आहे. सगळे झाड आम्ही पप्पाने, मम्मीने आणलेले आहे. अच्छा, ते समोरचं झाडाचं माहिती देऊ शकतोस बेटा? हे शेवग्याच्या झाडाचं आहे. हे शेवग्याचं झाड आहे. त्याला आपण, हे झाड पण शेवग्याचं आहे, कारण हे आपण याची भाजी पण करू शकतो आणि खाऊन पण शकतो. यांचा फुलवडा पण खाऊ शकतो आपण. एखाद्या दिवशी माय म्हणती फुलवडा खाल्यावर शरीर खूप तंदुरुस्त राहतंय. म्हणून एखाद्या दिवशी आम्ही ते शेंगा काढू लागले तर मायने पप्पाला म्हणले, फुलं काढून दे बापू, मला भाजी खायची. पप्पाने काढून दिली, भाजी केली, खूप छान लागली आम्हाला पण, आम्ही पण खाली. अच्छा, म्हणजे सांगायचं तात्पर्य जर झालं तर मित्रांनो, हे झाड खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. कारण हे आहे शेवग्याचं झाड. शेवग्याच्या शेंगामध्ये जेवढे विटॅमिन्स असतात आणि ते शरीरासाठी आपल्या म्हणजे इतकी ऊर्जा निर्माण करतात की ते आपण विचारही करू शकत नाहीत. सर्वात जर भाजीमध्ये सर्वात महत्वाचं जर हे झाड म्हणजे पालेभाज्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर असेल तर हे झाड आहे. याच्या शेंगा भाजी म्हणजे आपण आपल्या आहारामध्ये आठवड्यामध्ये 1 वेळेस तर कंपल्सरीच ठेवावी. ओके, चला मग आपण परत एकदा खाली जाऊया. ओके, हे बघू शकता, इथे आहे बघा लिंबोणीचं झाड. हे आहे लिंबोणीचं झाड आणि त्याला जवळपास आमचं घर जेव्हा बांधकाम सुरू होतं, बांधकाम तेव्हा चालू होतं तेव्हा आम्ही तिकडे बघितलेलं होतं, कारण आतून म्हणजे आमच्या आतून दिलेलं होतं. त्याला पहिले झालं मोठं, पण त्याला लिंब येतच नव्हते. आता तर काय झालं, त्याला हे लिंब यायला चालू झाले, पण किती सुंदर झाले ते दाखवतो आपण. या अंधार असल्यामुळे हे दिसणार नाही. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिटेल्स मध्ये याच्यामध्ये जाऊया. तर खाली तसं मिरच्याचं झाड पण आलेलं आहे. अच्छा, छोटे छोटे रोपटे ना, बघू शकता इकडून त्याला लिंब सुद्धा आलेले आहेत. म्हणजे एक व्ह्यू सांगतो, कारण मोठं झाड झालेल्यामुळे
लिंब पण येतात. बारीक सारीक हा छोटे छोटे आलेले आहे. अंकुर फुटलेला आहे. आणि हे बघू शकता हे पण कढीपत्ता आहे. कढीपत्ता खूप याला पहिले पाणी महत्वाचा आहे नव्हतं बेटा. म्हणून याच्यावर पांढरे तुटके पडलेले होते. हा आता सगळे कमी झालेले आहे, पाणी जास्त आहे. अच्छा अच्छा. म्हणजे जेवढं पाणी देसाल तेवढं या झाडा बहरतो, हिरवं होते आणि बहर फुटतो आणि वाढ होते. कढीपत्त्याचं महत्व जर सांगायचं झालं तर आपल्या जेवणामध्ये म्हणजे भाजीला टेस्ट येण्याकरता कढीपत्त्याचा वर्णामध्ये कोणत्याही भाजीमध्ये वापर होतो. हे गुलाबाचे झाड, मोगऱ्याचं, तुळस, हा माझा घराचा बाहेरचा लुक. तर समोरचा पेस बाहेरच्या. हा रस्ता 10 फुटाचा रस्ता आहे. इथून 500 फुटावरती मेन हायवे आहे, नांदेड नाळेश्वर. इथून 10 किलोमीटर आहे माझं गाव. आणि दुसरं एक झाड आहे, याही झाडाची आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ. सांगू शकतो. हा, हे झाड आहे बघा जांभूळचं. तर पिऊ, जांभळीच्या झाडाविषयी थोडी माहिती दे बरं बेटा तू. जांभळाचं झाड सर्वांना आवडतात. जांभळं आणि जांभळं म्हणजे द्राक्ष हे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. याचे कवळे कवळे पानं डॉक्टर सांगतात खायला, कारण शरीर पानं जास्त खाल्ले तर शरीर तितकं तंदुरुस्त राहतं. डायबिटीसच्या लोकांनी तर जांभळाचं सेवन करावं. आणि या पानाची भाजी हे आता हे बघू शकता, हे पान इकडे आता साफ करून खाल्लं तर हे बघा, हे जांभळाचं धुवून खा म्हणा बघा. आणि शक्यतो धुवून खा. माझी पिऊ म्हणते की बाबा धुवून खा, कारण आता पावसाळ्यामुळे अस्वल ते फिरतात. हे कारण आहे. बरोबर आहे. बारीक अस्वल किडे असतात, त्याच्यामुळे धुवून पाणी खावावे अशी माझी. ही माझी माय, म्हणजे माझ्या घराचं कुलूप म्हणता येईल. कारण आजकालच्या युगामध्ये म्हातारे आई वडील झाले तर त्यांना म्हणजे त्यांना कंटाळा वाटतो आपल्याच मुलांना. परंतु मित्रांनो, आई वडील आहे ज्यांच्यामुळे आपण जीवन हे बघत आहोत, हे आपले आई वडील आहेत. म्हणून त्यांना कधीही दुखवू नका. ही माझी माय आणि सदैव माझ्या घराचं रक्षण करत असते. आम्ही जरी ऑफिसला जात असलो, कामावरती जात असलो, तरी माझी माय हे सदैव बाहेर राहून म्हणजे माझ्या घराचं कुलूपच म्हणताय. हो की नाही माय? हे बघू शकता माझं घर, माझ्या वडिलांच्या नावानं वामन वाघोळे निवास नाळेश्वर. हे माझं घर बघू शकता. हा हॉल, तथागत भगवान गौतम बुद्ध,
ते माझे आराध्य गौतम बुद्ध स्टॅच्यू, बाबासाहेबांचा फोटो, हा एक रूम, हा एक रूम, हे किचन कडे जातोय. हा माझं छोटस किचन, बाथरूम, हे पण बाथरूम, मधला ओपन पेस, समोर दुकान आहे. हे दुकान, एक फ्रंट साइड दुकान, हा एक फ्रंट बाजू दुकानाची, टेलर मशीन घरगुती, आणि इकडं परत दुसरा याचं दुकान, फ्रंट समोरचा भाग, माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे. मला लहान असतानाच पोरक करून गेले आणि जबाबदारी माझ्यावर सोपवली, माझ्या परिवारांची, माझ्या भावांची, बहिणींची, आईची, माझे बाबा. मित्रांनो, आई वडिलांची सेवा करत जा. आई वडील आहेत तर सर्वस्व आहे, आणि का काहीच नाही. आपल्या आई वडिलांना कधी दुखवू नका. हा माझा छोटासा परिवार. या साईड म्हणजे उत्तरेकडूनचा घराचा नकाशा, स्थित बांधकाम, वरती पायऱ्या आहेत. परत एकदा बघू शकतो. छतावर जात आहे मी. माझे घराची छत आहे. माझा घराचा छत बघू शकता. माझं गाव हिरवळ, चहू बाजूने हिरवळ असा परिसर. माझं गाव. यानंतर ही माझी लहानपणीची सायकल. याच सायकलनं मी माझं 12वी पर्यंत शिक्षण जे नाळेश्वर नांदेड सायकलीवर पूर्ण केलं मी. माझ्या भावांनी 2001 ला मला सायकल घेऊन दिली होती. त्यावेळेस या सायकलची किंमत 1900 होती, आणि आज बघितलं तर सायकलची किंमत 10,000च्या जवळपास आहे. आज 2025 चालू आहे, आणि 2001 ला मला ही सायकल माझ्या भावाने घेऊन दिली होती, आणि या सायकलवर माझं
12वी पर्यंत मी शिक्षण पूर्ण केलं. नांदेड नाळेश्वर अप डाऊन. माझं कॉलेज यशवंत महाविद्यालय नांदेड, इथं मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि पुढचं शिक्षण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या औरंगाबाद या ठिकाणी मी माझं BA कंप्लीट केलं. BA कंप्लीट झाल्याच्या नंतर मी B.Ed केलं अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालय सांगवी येथे 2010 आणि त्यानंतर मी 10 विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं. हा माझा गावचा नजारा. आणि 2010 रोजी मी MSW ला ॲडमिशन घेऊन 2012 पास आउट झालो. आणि 2012 पासून ते आज पर्यंत माझा प्रवास चालू आहे. आणि हे पिऊला वंशूला मामांनी तिच्या मामांनी सायकल घेऊन दिली होती. बर्थडेला गिफ्ट केलेली. पिहू वंशूचा पहिला नव्हता रे, पाचवा बर्थडे होता. त्यावेळेस औरंगाबादला तिचे मामा सर्व्हिसला आहेत. त्यांनी ही सायकल माझ्या पिऊला वंशूला गिफ्ट केली. 2015 या वर्षामध्ये माझ्या वंशूला गिफ्ट केली तिच्या मोठ्या मामाने राजू करंतुरेवाले यांनी. ही माझी सायकल. हे परत एकदा नजारा बघू शकता माझ्या गावाचा. खूप छान वाटतं नाही का? खेड्यामधलं वातावरण म्हणलं तर खूपच रम्य असं वातावरण असतंय. शुद्ध हवा, गोंधळ काही नसते, शांतता. प्रत्येक म्हणजे खेड्यामधले दरवाजे कधीच बंद नसतात. विशेष करून शहरामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाचे दरवाजे हे बंद राहतात. तर खेड्यामध्ये तसं काही नसतंय. हे बसून आणलं नाही ना. ही माझ्या पिहूला पण सायकल घेतली आणि 9th बर्थडेला घेतली. ही पण तिच्या मामानच घेतली मला वाटते. म्हणजे मामाने पैसे टाकले होते, पप्पाने इथून घेतली. मामाने पैसे टाकले म्हणे, पप्पाने इथून घेतली म्हणे. अरे तिचं टायर खराब झालं बेटा. ही पण माझ्या पिऊची. काल माझ्या पप्पाने याचं ट्यूब आणलं, पण आज वेळ भेटला नाही ट्यूब टाकायला. म्हणून पप्पा म्हणले, माझे छोटे पप्पा म्हणले की उद्या टाकूत आपण, आणि मग तू खेळत जा. ओके. मग मी ओके म्हणलं. चला तर मग आज आपण माझ्या फॅमिली विषयी जाणून घेतले. बघता बघता मित्रांनो, सूर्य कधी मावळला काही कळालेच नाही. व्हिडिओ तयार झाला, चित्रीकरण पूर्ण झालं. माझ्या फॅमिली विषयी, माझ्या घराविषयी आणि विशेष करून आपल्या झाडाविषयी सुद्धा माझ्या पिऊने आणि तिच्या मैत्रिणींनी चांगल्या प्रकारे माहिती दिली. वाघोळे व्लॉग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि नवीन व्हिडिओ बघण्याकरता व्लॉगला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. कारण तुमचा प्रतिसाद हा आम्हाला खूप मोलाचा ठरतो. कारण माझ्या काही चुका असतील तर तेही सांगण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा नवीन एखाद्या चांगल्या टॉपिकवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. नांदेडमधील असो किंवा महाराष्ट्रामधील बऱ्याचशा गोष्टीविषयी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.